In last period, we studied about unit of heat. Write the unit of heat in SI and CGS unit. The unit of heat are joule, means capital J, in SI units, and calorie in CGS units. उष्णता ही SI मापन पद्धतीमध्ये जूल या एककामध्ये मोजतात, तर CGS मापन पद्धतीमध्ये उष्णता कॅलरी या एककामध्ये मोजतात. The amount of heat necessary to raise the temperature of 1 kg of water by 1 degree Celsius from 14.5 degrees Celsius to 15.5 degrees Celsius is called 1 kilocalorie heat. Define 1 kilocalorie heat. 1 किलो कॅलरी उष्णता म्हणजे काय याची व्याख्या लिहा. तर द अमाऊंट ऑफ हीट नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 kg ऑफ वॉटर, म्हणजेच 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअस पर्यंत 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस 1 किलो कॅलरी उष्णता असे म्हणतात. देन डिफाईन 1 कॅलरी हीट. 1 कॅलरी उष्णता म्हणजे काय? द अमाऊंट ऑफ हीट नेसेसरी टू रेज टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 degree Celsius फ्रॉम 14.5 degree Celsius to 15.5 degree Celsius is called 1 calorie heat. 1 ग्रॅम पाण्याचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअसपर्यंत 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस 1 कॅलरी उष्णता म्हणतात. इट इज क्लिअर दॅट 1 किलो कॅलरी इज इक्वल टू 1000 कॅलरी. 1 किलो कॅलरी म्हणजेच 10⁻³ कॅलरी. देन ऑलवेज रिमेंबर this point is for give scientific reason. हा जो मुद्दा आहे हा शास्त्रीकरणासाठी विचारला जातो की एखाद्या उष्मा एकक ठरवताना आपण 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअस हाच विशिष्ट तापमानखंड का निवडला जातो. इफ वी हीट 1 kilogram of water by 1 degree Celsius in different temperature range than 14.5 degree Celsius to 15.5 degree Celsius, the amount of heat required will be slightly different. 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअस तापमानापेक्षा वेगळ्या तापमानास तापवले तर 1 अंश सेल्सिअस तापमान वाढवण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता ही 1 किलो कॅलरीपेक्षा थोडी भिन्न राहील. देअरफॉर इसेन्शियल टू डिफाईन अ स्पेसिफिक टेम्परेचर रेंज व्हाईल डिफायनिंग द युनिट ऑफ हीट. आणि म्हणून उष्मा एकक ठरवताना आपण 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअस हाच विशिष्ट खंड निवडतो. कॅलरी अँड जूल आर रिलेटेड बाय फॉलोइंग रिलेशन. 1 calorie इज इक्वल टू 4.18 जूल. कॅलरी आणि जूल यांचा परस्पर संबंध हा पुढील सूत्राने दाखवता येतो. 1 कॅलरी बरोबर 4.18 जूल. कॅलरी आणि जूल याच्यातील परस्पर संबंध लिहा. 1 calorie इज इक्वल टू 4.18 जूल. The next point is specific heat capacity. मटेरियल ट्राय दिस करून पाहूया. इथे आपल्याला प्रयोग पाहायचा आहे. त्यासाठी लागणारे साहित्य असं असणार आहे. मटेरियल अ ट्रे विथ थिक लेअर ऑफ वॅक्स. मेणाचा जाड थर असलेला एक ट्रे घ्यायचा आहे.
सॉलिड स्पियर्स ऑफ आयर्न, लीड अँड कॉपर ऑफ इक्वल मास. त्याचबरोबर लोखंड, तांबे व शिसे यांचे समान वस्तुमानांचे भरीव गोल घ्या. बर्नर और स्पिरिट लॅम्प, बर्नर किंवा स्पिरिटचा दिवा घ्यायचा आहे. अँड लार्ज बिकर, एक मोठे चंचुपात्र इत्यादी. देन प्रोसिजर, कृती अशी करायची आहे. नंबर 1, टेक 3 स्पियर्स ऑफ आयर्न, कॉपर अँड लीड ऑफ इक्वल मास. समान वस्तुमान असलेले लोखंड, तांबे व शिसे यांचे भरीव गोल घ्या. नंबर 2, put all the 3 spears in boiling water in the beaker for some time. Put all the 3 spears in boiling water in the beaker for some time. तिन्ही गोल उकळत्या पाण्यात काही काळ ठेवा. नंबर 3, take the 3 spears out of the water. All the spears will be at temperature 100 degrees Celsius. Put them immediately on the thick slab of wax. काही वेळानंतर त्यांना उकळत्या पाण्यातून बाहेर काढा. तिन्ही गोळ्यांचे तापमान उकळत्या पाण्याच्या तापमान एवढे म्हणजेच 100 अंश सेल्सिअस एवढे असेल. त्यांना लगेचच मेणाच्या जाड थरावर ठेवा. नंबर 4, नोट द डेप्थ दॅट ईच ऑफ द स्पियर गोज इन टू द वॅक्स. प्रत्येक गोळा मेणामध्ये किती खोलीपर्यंत गेला याची नोंद करा. इथे आकृती पहा. आकृती 5.8 स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ मेटल्स, धातूंची विशिष्ट उष्माधारकता दर्शवणारी आकृती इथे दाखवलेली आहे. या आकृतीमध्ये आपल्याला दिसतात इथं हा आयर्न म्हणजेच लोखंड या धातूचा गोळा आहे. देन कॉपर हा तांबे धातूचा गोळा आहे. अँड लीड म्हणजे शिसे धातूचा गोळा आहे. हे तिन्ही गोळे उकळत्या पाण्यामध्ये ठेवले होते आणि काही वेळानंतर त्यांना उकळत्या पाण्यातून बाहेर काढल्यानंतर या तिन्ही गोळ्यांचे तापमान उकळत्या पाण्याच्या तापमाना एवढेच होते म्हणजे 100 अंश सेल्सिअस एवढे होते आणि त्यांना लगेचच या जाड मेणाच्या थरावर ठेवले होते. तिथे आपल्याला हा प्रत्येक गोळा ह्या मेणामध्ये किती खोलीपर्यंत गेलेला आहे याचं निरीक्षण करायचं आहे. या आकृतीवरून आपल्याला निरीक्षणातून काय दिसते पहा. द स्पियर which absorbs more heat from the water will give more heat to wax. जो गोळा जास्त उष्णता घेईल तो गोळा मेणालाही जास्त उष्णता देईल आणि त्यामुळे मेण जास्त प्रमाणात वितळेल आणि तो गोळा मेणामध्ये खोलवर जाईल. या आकृतीवरमध्ये आपल्याला दिसतं की लोखंडी गोळा हा मेणामध्ये जास्त खोलीपर्यंत गेलेला आहे. त्याच्यानंतर तांबे आणि सगळ्यात कमी शिसे धातूचा गोळा मेणामध्ये रुतलेला आहे. म्हणजेच जो गोळा जास्त उष्णता शोषून घेईल तो गोळा या मेणाला जास्त उष्णता देईल आणि त्यामुळे मेण जास्त प्रमाणात वितळेल आणि तो गोळा मेणामध्ये जास्त खोलीवर जाईल. याचा अर्थ या लोखंड या धातूने जास्त उष्णता शोषलेली आहे. इट कॅन बी ऑब्झर्व दॅट द आयर्न स्पियर गोज डिपेस्ट इन टू द वॅक्स. जर आकृतीमध्ये पाहिलं तर वरील कृतीमध्ये लोखंडाचा गोळा मेणामध्ये जास्त खोलवर राहतो. लीड स्पियर्स गोज द लिस्ट, तर शिशाचा गोळा मेणामध्ये सर्वात कमी खोल जातो. अँड कॉपर स्पियर गोज टू इंटरमिजिएट डेप्थ, आणि तांब्याचा गोळा हा दोनच्या दरम्यान त्या मेणामध्ये बुडालेला दिसतो. दिस शोज दॅट फॉर इक्वल राइज इन टेम्परेचर द 3 स्पियर्स हॅव ॲब्सॉर्ब डिफरंट अमाऊंट्स ऑफ हीट. तर यावरून असं दिसून येते की तापमान सारख्या प्रमाणात वाढण्यासाठी तिन्ही गोळ्यांनी उकळत्या पाण्यापासून शोषलेली उष्णता ही भिन्न आहे. दिस मीन्स दॅट द प्रॉपर्टी विच डिटरमाइन्स द अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब बाय स्पियर इज डिफरंट फॉर द 3 स्पियर्स. यावरून लक्षात येतं की उष्णता शोषून घेण्याचा प्रत्येक गोळ्याचा गुणधर्म हा वेगळा आहे. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, आणि याच गुणधर्मास विशिष्ट उष्माधारकता असे म्हणतात. डिफाईन स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्ट.
पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय? द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ ए युनिट मास ऑफ एन ऑब्जेक्ट बाय 1 degree Celsius इज कॉल्ड द स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय. द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इज डिनोटेड बाय लेटर स्मॉल सी. विशिष्ट उष्माधारकता ही स्मॉल सी या चिन्हाने दर्शवतात. द SI युनिट ऑफ स्पेसिफिक हीट इज जूल पर kg अंश सेल्सिअस and the CGS unit is calorie per gram अंश Celsius. Write the specific heat of the object and write the unit of specific heat. पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय आणि त्यांची एकके लिहा. The SI unit of specific heat is joule per kg अंश Celsius and the CGS unit is calorie per gram अंश Celsius. तर SI मापन पद्धतीमध्ये विशिष्ट उष्माधारकतेचे एकक आहे जूल पर किलोग्रॅम अंश सेल्सिअस आणि CGS मध्ये एकक आहे कॅलरी पर ग्रॅम अंश सेल्सिअस. देन हिअर सबस्टन्स स्पेसिफिक हीट सबस्टन्स अँड स्पेसिफिक म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांची विशिष्ट उष्माधारकता इथं तक्त्यामध्ये दाखवलेली आहे. नंबर 1 वॉटर, पाण्याची विशिष्ट उष्माधारकता आहे. Specific heat of water is 1 calorie per gram of Celsius. Then paraffin 0.54 calorie per gram of Celsius. Kerosene, water 1 calorie per gram of Celsius. Paraffin 0.54 calorie per gram of Celsius. Kerosene 0.52 calorie per gram of Celsius. Aluminium 0.215 calorie per gram of Celsius. Then number 5 iron, लोखंड. Specific heat of iron is 0.110 calorie per gram of Celsius. Copper म्हणजे तांबे 0.095 calorie per gram of Celsius. Silver म्हणजे चांदी 0.056 calorie per gram of Celsius. मर्क्युरी म्हणजे पारा 0.033 कॅलरी पर ग्रॅम ऑफ सेल्सिअस. काही पदार्थांच्या विशिष्ट उष्माधारकता इथे तक्त्यामध्ये दाखवलेल्या आहेत. देन इफ स्पेसिफिक हीट ऑफ एन ऑब्जेक्ट इज स्मॉल सी, द मास ऑफ द ऑब्जेक्ट इज स्मॉल m, and if the temperature of the object is raised by delta T degrees Celsius, the heat energy absorbed by the object is given by. एखाद्या पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता ही पुढील सूत्राने काढता येते. जेव्हा पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता स्मॉल सी असते, एखाद्या पदार्थाचं वस्तुमान जर यम असेल आणि त्या पदार्थाचे तापमान डेल्टा टी अंश सेल्सिअसने वाढवल्यास त्या पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता ही या सूत्राने मिळवता येते. फॉर्म्युला इज यम इंटू सी इंटू डेल्टा टी. यम गुणिले सी इंटू डेल्टा टी म्हणजे वस्तुमान गुणिले विशिष्ट उष्माधारकता गुणिले त्या पदार्थाचे तापमान वाढवलेले तापमान म्हणजे डेल्टा टी. दिस इज रेज्ड टेम्परेचर. दिस टेम्परेचर इज रेज्ड टेम्परेचर म्हणजे वाढवलेले तापमान. Then in the same way, if specific heat of an object is small c, the mass of the object is m, and if the temperature of the object is decreased by delta T degrees Celsius, then the heat energy lost by the object will be. आता या ठिकाणी जे तापमान आहे हे डिक्रीज्ड टेम्परेचर. दिस डेल्टा टी मीन्स डिक्रीज्ड टेम्परेचर, कमी केलेले तापमान. फॉर्म्युला इज यम इंटू सी इंटू डेल्टा टी. वस्तुमान गुणिले विशिष्ट उष्माधारकता आणि कमी केलेले तापमान. ह्या ठिकाणी हा डेल्टा टी म्हणजेच तापमानामध्ये झालेली घट आणि हा डेल्टा टी म्हणजे तापमानामध्ये झालेली वाढ. देन
द नेक्स्ट पॉईंट इज हीट एक्सचेंज म्हणजेच उष्णतेची देवाणघेवाण. याचं आपल्याला एक उदाहरण सांगता येईल की जेव्हा आपण पावसाळ्यामध्ये पाणी उकळून पितो आणि हे उकळले पाणी थंड करण्यासाठी एका परातीमध्ये थंड पाणी घेतो आणि थंड पाण्यामध्ये हे गरम भांडं ठेवलं जातं. थोड्या वेळानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की गरम पाणी थंड होत गेलेलं असतं आणि त्या परातीमध्ये घेतलेलं जे थंड पाणी असतं ते गरम झालेलं असतं. याचाच अर्थ इथं उष्णतेची थंड पाणी आणि गरम पाणी याच्यामध्ये उष्णतेची देवाणघेवाण झालेली असते आणि त्यामुळे उष्ण पाण्याचे तापमान कमी होत जाते आणि थंड पाण्याचे तापमान वाढत जाते. यालाच उष्णतेची देवाणघेवाण म्हणतात. इफ हीट इज एक्सचेंज्ड बिटवीन अ हॉट अँड कोल्ड ऑब्जेक्ट, द टेम्परेचर ऑफ द कोल्ड ऑब्जेक्ट गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू गेन ऑफ एनर्जी and the temperature of the hot object goes on decreasing due to loss of energy. की उष्ण आणि थंड वस्तूमध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाल्यास उष्ण वस्तूचे तापमान कमी होत जाते आणि थंड वस्तूचे तापमान वाढत जाते. द चेंज इन टेम्परेचर कंटिन्युअस टिल द टेम्परेचर ऑफ बोथ द ऑब्जेक्ट्स अटेन द सेम व्हॅल्यू. ही उष्णतेची देवाणघेवाणाची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया जोपर्यंत दोन्ही वस्तूंचे तापमान सारखे होत नाही तोपर्यंत तापमानातील हा जो बदल आहे हा बदल होत राहतो. इन दिस प्रोसेस द कोल्ड ऑब्जेक्ट गेन्स हीट एनर्जी अँड हॉट ऑब्जेक्ट्स लुजेस हीट एनर्जी. या प्रक्रियेमध्ये गरम वस्तू उष्णता गमावते तर थंड वस्तू उष्णता ग्रहण करते. If the system of both the objects is isolated from the environment by keeping it inside a heat resistant box, meaning that the energy exchange takes place between the two objects only, then no energy can flow from inside the box or come into the box. In this situation, we get the following principle. ही जी प्रक्रिया आपण एवढ्या वातावरणामध्ये करत असतो, परंतु जर दोन्ही वस्तूंची प्रणाली, दोन्ही वस्तू म्हणजेच गरम वस्तू आणि थंड वस्तू, या दोन्ही वस्तूंची प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास म्हणजेच उष्णतारोधक पेटी ठेवल्यास त्या पेटीत बाहेरून उष्णता आतही येणार नाही किंवा बाहेरही जाणार नाही. अशा स्थितीत आपणास खालील तत्व मिळते. राईट द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. हीट एनर्जी लॉस्ट बाय द हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू heat energy gained by the cold object, and this is called as principle of heat exchange. Write the principle of heat exchange. तर उष्णता विनिमयाचं तत्व लिहा. हीट एनर्जी लॉस्ट बाय द हॉट ऑब्जेक्ट म्हणजेच उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर हीट एनर्जी गेन्ड बाय द कोल्ड ऑब्जेक्ट थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. या तत्वास उष्णता विनिमयाचे तत्व म्हणतात. The next point is measurement of specific heat, mixing method and calorimeter. विशिष्ट उष्माधारकतेचे मापन बाय मिक्सिंग मेथड म्हणजेच मिश्रण पद्धतीने विशिष्ट उष्माधारकाचे मापन कसे करायचे अँड कॅलरीमीटर आणि कॅलरी मापीच्या सहाय्याने मिश्रण पद्धतीने या विशिष्ट उष्माधारकाचे मापन कसे करावे. The specific heat of an object can be measured using mixing method. पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेचे मापन मिश्रण पद्धतीने करता येते. फॉर दिस कॅलरीमीटर इज यूज्ड. याच्यासाठी कॅलरी मापी या उपकरणाचा उपयोग केला जातो. यू हॅव लर्न अबाउट कॅलरीमीटर इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. कॅलरी मापी या उपकरणाविषयी तुम्ही इयत्ता 9वी मध्ये अभ्यास केलेला आहे. इफ ए हॉट सॉलिड ऑब्जेक्ट is put in the water in a calorimeter, heat exchange between the hot object and the water and calorimeter starts. उष्णता दिलेला स्थायू पदार्थ जेव्हा आपण कॅलरी मापीतील पाण्यामध्ये टाकला असता उष्ण स्थायू पदार्थाकडून कॅलरी मापीतील पाणी व कॅलरी मापी यांच्यात उष्णता स्थानांतरणाची क्रिया चालू होते.
This continues till the temperatures of the solid object, water and the calorimeter become equal. आणि ही जी क्रिया आहे की स्थायू पदार्थ पाण्यामध्ये टाकला असता, उष्णता दिलेला स्थायू पदार्थ कॅलरी मापीत पाण्यामध्ये टाकला असता उष्ण स्थायू पदार्थाकडून कॅलरी मापीतील पाणी व कॅलरी मापी यांच्यात उष्णता स्थानांतराची क्रिया चालू होते. आणि ही जी क्रिया आहे दिस कंटिन्युअस टिल द टेम्परेचर्स ऑफ द सॉलिड ऑब्जेक्ट, वॉटर अँड द कॅलरीमीटर बिकम इक्वल. ही क्रिया स्थायू पदार्थ, पाणी आणि कॅलरी मापी यांच्या तिन्हीचे तापमान समान होईपर्यंत उष्णता स्थानांतरणाची क्रिया चालू राहते. देअरफॉर हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट गेनड बाय वॉटर इन कॅलरीमीटर प्लस हीट गेनड बाय द कॅलरीमीटर. तर उष्ण स्थायूने गमावलेली उष्णता, हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट, उष्ण स्थायूने गमावलेली उष्णता बरोबर हीट गेनड बाय वॉटर इन कॅलरीमीटर, कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता, कॅलरी मापीतील पाण्याने ग्रहण केलेली उष्णता अधिक हीट गेनड बाय द कॅलरीमीटर, कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता. हिअर हीट लॉस्ट बाय द सॉलिड ऑब्जेक्ट मीन्स Q is equal to mass of the solid object into its specific heat into decrease in its temperature. Means mass of the solid object M into its specific heat means small c into decrease in its temperature means delta T. Similarly, heat gained by the water means Q1, पाण्याने ग्रहण केलेली उष्णता Q1 बरोबर मास ऑफ द वॉटर मीन्स M into its specific heats means specific heat of water small c into increase in its temperature means into delta T. ज्याला पाण्याने ग्रहण केलेली उष्णता काढण्यासाठी हे सूत्र वापरतं M इंटू सी इंटू डेल्टा टी. इथे M म्हणजे असणार आहे पाण्याचे वस्तुमान, C म्हणजे पाण्याची विशिष्ट उष्णतारकता आणि डेल्टा टी म्हणजे पाण्याच्या तापमानातील वाढ. देन हीट गेन्ड बाय द कॅलरीमीटर. आता कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता मीन्स Q2 इज इक्वल टू मास ऑफ द कॅलरीमीटर, ते M म्हणजेच कॅलरी मापीचे वस्तुमान असणार आहे इंटू इट स्पेसिफिक हीट. इट स्पेसिफिक हीट म्हणजेच कॅलरी मापी ही तांब्या धातूची बनलेली असते, त्यामुळे या ठिकाणी तांब्याची विशिष्ट उष्णता येईल इंटू इन्क्रीज इन इट्स टेम्परेचर. तर कॅलरी मापी देखील उष्णता शोषणार आहे, त्यामध्ये तापमानामध्ये वाढ होणार आहे मीन्स इन्क्रीज इन इट्स टेम्परेचर, तापमानामध्ये झालेली वाढ. हीट लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट, कॅलरी मापी स्थायूने गमावलेली उष्णता बरोबर हीट गेन्ड बाय कॅलरीमीटर मीन्स Q2, कॅलरी मापीने घेतलेली उष्णता, ग्रहण केलेली उष्णता अधिक हीट गेन्ड बाय वॉटर, पाण्याने ग्रहण केलेली उष्णता. स्थायूने गमावलेली उष्णता बरोबर काय येईल सूत्र कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता अधिक कॅलरी मापीतील पाण्याने ग्रहण केलेली उष्णता मीन्स Q इज इक्वल टू Q1 plus Q2. Using these equations, if the specific heat of water and the calorimeter are known, the specific heat of the solid object can be calculated. जर आपल्याला पाण्याची विशिष्ट उष्णतारकता आणि कॅलरी मापीची विशिष्ट उष्णतारकता जर माहिती असेल तर आपण त्या वस्तूची विशिष्ट उष्णतारकता आपल्याला काढता येते. तर कॅलरी मापी आणि मिश्रण पद्धतीने आपण एखाद्या वस्तूची विशिष्ट उष्णतारकता आपल्याला काढता येते. म्हणजेच या ठिकाणी जेव्हा आपण कॅलरी मापीमध्ये उष्ण गरम पाण्यातून शोषलेली एखादा धातूचा गोळा जर आपण कॅलरी मीटरमध्ये जर टाकला तर तो उष्ण गोळा उष्णता गमावणार आहे आणि
उष्णता गमावल्यानंतर ती गमावलेली उष्णता ही कॅलरी मापी आणि त्याच्यामध्ये असणारं पाणी ती ग्रहण करणार आहे. त्यामुळे उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता अधिक पाण्याने ग्रहण केलेली उष्णता या सूत्राचा वापर करून कोणत्याही पदार्थाची आपल्याला विशिष्ट उष्णतारकता काढता येते. यानंतर आपण या उदाहरणाचा अभ्यास करू. हाऊ मच हीट एनर्जी इज नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ 5 kg ऑफ वॉटर फ्रॉम 20 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस. 5 किलोग्रॅम वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान 20 अंश सेल्सिअस पासून 100 अंश सेल्सिअसपर्यंत वाढवण्यासाठी किती उष्णता लागेल. ज्यावेळेला अशा प्रकारचं उदाहरण येईल त्या उदाहरणामध्ये रेज द टेम्परेचर तापमानामध्ये वाढ म्हटलेलं आहे की डिक्रीज द टेम्परेचर तापमानामध्ये घट झालेली आहे. हे याचा प्रथम विचार करणं आवश्यक आहे. या रेज द टेम्परेचर इथे तापमानामध्ये वाढ सांगितलेली आहे. मीन्स गिवन थिंग्स यम इज इक्वल टू 5 kg. पाण्याचं वस्तुमान इथे दिलेलं आहे 5 kg. स्मॉल सी इज इक्वल टू 1 किलो कॅलरी पर kg ऑफ सेल्सिअस. पाण्याची विशिष्ट उष्णतारकता ही नेहमी 1 किलो कॅलरी पर kg ऑफ सेल्सिअस असते. अँड चेंज इन टेम्परेचर तापमानामध्ये झालेला बदल डिनोटेड बाय डेल्टा टी. इथं रेज म्हटलेला आहे तापमानामध्ये झालेली वाढ आपण काढत असताना डेल्टा टी इज इक्वल टू डेल्टा टी बरोबर 100 वजा 20. इथं फ्रॉम 20 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस म्हटलेलं आहे. तर कितीने वाढ झाली असेल तर 100 वजा 20 बरोबर 80 अंश सेल्सिअस 80 डिग्री सेल्सिअस. एनर्जी टू बी सप्लायड टू वॉटर इज इक्वल टू एनर्जी गेन्ड बाय वॉटर. या ठिकाणी पाण्याला द्यावी लागलेली उष्णता बरोबर त्या पाण्याने घेतलेली उष्णता. मास ऑफ वॉटर इंटू स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर इंटू चेंज इन टेम्परेचर ऑफ वॉटर. इथं सूत्र येणार आहे यम इंटू स्मॉल सी इंटू डेल्टा टी. म्हणजेच यम म्हणजे पाण्याचे वस्तुमान, सी म्हणजे पाण्याची विशिष्ट उष्णतारकता आणि डेल्टा टी म्हणजे तापमानामधील वाढ. रेज द टेम्परेचर. मास ऑफ वॉटर इंटू स्पेसिफिक हीट अँड चेंज इन टेम्परेचर ऑफ वॉटर डेल्टा टी. 5 इंटू 80 डिग्री सेल्सिअस इथे स्मॉल सीची किंमत 1 असणार आहे. त्यामुळं 5 गुणिले 80 अंश सेल्सिअस बरोबर 400 किलो कॅलरी 400 किलो कॅलरी. हेज द हीट एनर्जी नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ वॉटर इज इक्वल टू 400 किलो कॅलरी. The next example is a copper sphere of 100 gram mass is heated to raise its temperature to 100 degrees Celsius and is relieved in water of mass 195 gram and temperature 20 degrees Celsius in a copper calorimeter. If the mass of calorimeter is 50 gram, what will be the maximum temperature of water? 100 ग्रॅम वस्तुमान असलेल्या तांब्याच्या गोळ्याला 100 अंश सेल्सिअसपर्यंत उष्णता देऊन 195 ग्रॅम वस्तुमान आणि 20 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या तांब्याच्या कॅलरी मधील पाण्यामध्ये सोडलेलं आहे. कॅलरी मापीचं वस्तुमान आहे 50 ग्रॅम. तर त्या मिश्रणाचे जास्तीत जास्त तापमान किती होईल. तांब्याची विशिष्ट उष्णतारकता दिलेली आहे 0.1 calorie per gram of Celsius. And so specific heat of calorimeter is equal to 0.1 calorie per gram of Celsius. कॅलरी मापीची देखील विशिष्ट उष्णतारकता आहे 0.1 कॅलरी पर ग्रॅम ऑफ सेल्सिअस. सपोज द कॉपर बॉल वॉटर अँड द कॅलरीमीटर अटेन फायनल टेम्परेचर टी. समजा मिश्रणाचे जास्तीत जास्त तापमान टी अंश सेल्सिअस आहे. हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट गेन्ड बाय वॉटर इन कॅलरीमीटर प्लस हीट गेन्ड बाय द कॅलरीमीटर. तांब्याच्या गोळ्याने गमावलेली उष्णता हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट. सॉलिड ऑब्जेक्ट म्हणजे हा तांब्याचा गोळा आहे.
तांब्याच्या गोळ्याने गमावलेली उष्णता बरोबर हीट गेनड बाय वॉटर इन कॅलरीमीटर. तांब्याचा गोळा उष्णता गमावणार आहे आणि गमावलेली उष्णता कॅलरीमीटर आणि त्या कॅलरीमीटरमधील पाणी घेईल. गोळ्याचे वस्तुमान heat gained by water in calorimeter plus heat gained by the calorimeter. Here heat lost by the copper ball. आता तांब्याच्या गोळ्याने गमावलेली उष्णता बरोबर मास ऑफ द कॉपर त्या तांब्याचे वस्तुमान गोळ्याचे वस्तुमान गुणिले स्पेसिफिक हीट ऑफ कॉपर तांब्याची विशिष्ट उष्णता गुणिले डिक्रीज इन टेम्परेचर ऑफ द बॉल. तर तांब्याच्या गोळ्याने उष्णता गमावलेली आहे म्हणून ते तापमान डिक्रीज येणार. डिक्रीज इन टेम्परेचर ऑफ द बॉल त्या गोळ्याने तापमानामधील घट. क्यू बरोबर 100 गुणिले 0.1 मास ऑफ द कॉपर इज 100 स्पेसिफिक हीट ऑफ कॉपर इज 0.1 इंटू डिक्रीज इन टेम्परेचर ऑफ द बॉल म्हणजे 100 वजा टी. 100 इथं या ठिकाणी तापमानामधली वाढ 100 दिलेला आहे. 100°C वजा टी संपूर्ण मिश्रणाचं तापमान टी वजा करायचं. सिमिलरली हीट गेन्ड बाय द वॉटर तर या गोळ्याने जी उष्णता गमावलेली आहे ती पाणी देखील उष्णता घेणार आहे म्हणजेच त्या ठिकाणी गेन म्हणजे घेणे. हीट गेन्ड बाय द वॉटर पाण्याने मिळवलेली उष्णता बरोबर मास ऑफ द वॉटर इंटू इट्स स्पेसिफिक हीट इंटू इनक्रीज इन इट्स टेम्परेचर. पाणी उष्णता घेणार आहे त्यामुळे त्या तापमानामध्ये वाढ होणार आहे. इनक्रीज इन इट्स टेम्परेचर. मास ऑफ द वॉटर पाण्याचे वस्तुमान 195 इथे दिलेलं आहे. देन स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर 1 अँड इनक्रीज इन इट्स टेम्परेचर T-20 अँड हीट गेन्ड बाय द कॅलरीमीटर कॅलरीमॅपी देखील उष्णता ग्रहण करणार आहे इज इक्वल टू मास ऑफ द कॅलरीमीटर कॅलरीमॅपीचे वस्तुमान इंटू इट्स स्पेसिफिक हीट कॅलरीमॅपीची विशिष्ट उष्णता इंटू इनक्रीज इन इट्स टेम्परेचर. ते गेन आहे म्हणजे कॅलरीमॅपी उष्णता ग्रहण करणार आहे त्यामुळे तापमानामध्ये वाढ होईल. इनक्रीज इन इट्स टेम्परेचर. Q2 इज इक्वल टू 50 मास ऑफ द कॅलरीमीटर इज 50 ग्रॅम इंटू स्पेसिफिक हीट ऑफ कॅलरीमीटर इज 0.1 इंटू T-20 इनक्रीज इन इट्स टेम्परेचर T-20. दोन्हीची पण विशिष्ट उष्णता 0.1 असल्यामुळं दोन्हीचं पण तापमान एकच राहील T-20. Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2 मीन्स हिअर Q1 इज इक्वल टू 100 इंटू 0.1 इंटू 100 मायनस T इज इक्वल टू 195 इंटू 1 इंटू T-20 प्लस 50 इंटू 0.1 इंटू T-20. By calculation 10 into in bracket 100 minus T is equal to 195 in bracket T-20 plus 5 in bracket T-20. 10 into 100 minus T is equal to 200 in bracket T-20. Here 210 T is equal to 5000 means T is equal to 5000 upon 210 give rise to 23.8 degrees Celsius. Therefore, the maximum temperature of water will be 23.8 degrees Celsius. Then example 3 हे अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेलं आहे. हे प्रकरण इथं संपलेलं आहे. या प्रकरणाचा स्वाध्याय आपल्या वहीमध्ये सोडवायचा आहे.